नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणींचा ऑक्टोबर महिन्याचा जो काही हप्ता आहे, तो आता पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. या संदर्भातला जी-आर 29 ऑक्टोबर 2025 रोजी आलेला आहे. या जी-आरमध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे ती पाहूया. वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी रुपये 410,30,00,000 इतका निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. लाडक्या बहिणींचे ऑक्टोबर महिन्याचे पैसे शासनाकडून मंजूर होऊन निघालेले आहे. येत्या काही दिवसात म्हणजे येत्या 2 ते 3 दिवसात हे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये DBTद्वारे जमा करण्यात येतील. या जी-आरमध्ये लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी अतिशय महत्त्वाची व विशेष बाब नमूद करण्यात आलेली आहे. काय आहे ही विशेष बाब पहा. सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही. म्हणजे समजून घ्या, जर लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिला ह्या जर संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना यापैकी कोणत्याही योजनेचा 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा दरमहा आर्थिक लाभ घेत असतील, तर त्यांचा आता लाडकी बहीण योजनेमध्ये दरमहा मिळणारा 1,500 रुपयाचा हप्ता बंद होणार आहे. आणि याची दक्षता शासनाच्या महिला व बालविकास विभागाने घ्यावी, असेही या जी-आरमध्ये माहिती नमूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या अपात्रतेच्या या निकषानुसार बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा हप्ता आता कायमचा बंद होणार आहे. तर अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण अशी ही माहिती होती. ही माहिती आपल्या जवळच्या लाडक्या बहिणींना जरूर शेअर करा. धन्यवाद.